आता आपण बघू चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन। मग आता ह्या धड्यात आपल्याला काय काय बघायचं आहे तर सगळ्यात आधी आपत्ती म्हणजेच डिझास्टर, नंतर टाइप्स ऑफ डिझास्टर म्हणजे आपत्तीचे प्रकार, इफेक्ट ऑफ डिझास्टर त्यांचे परिणाम, इफेक्ट अँड इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर म्हणजे आपत्तीचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन कसं गेलं पाहिजे, त्यानंतर नेचर अँड द एक्सटेंट ऑफ द डिझास्टर म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरण संरचना, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन म्हणजे प्रथम उपचार आणि आपत्कालीन कृती, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मॉक ड्रिल म्हणजेच अभिरूप सराव। मग या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या धड्यात बघायच्या आहे। मग आता पहिले बघू व्हॉट इज डिझास्टर म्हणजे आपत्ती म्हणजे काय। तर डिझास्टर किंवा आपत्ती म्हणजे काय तर जेव्हा नेचरमध्ये काहीतरी अचानक काय ॲक्सिडेंट्स होतात, काही एकदम सडन इव्हेंट्स घडून येतात आणि त्याच्यामुळे खूप सारं जेव्हा नुकसान होतं नॅचरली किंवा मॅनमेड पद्धतीने, जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये काही बदल झाल्याने काही खूप सारं नुकसान जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण आपत्ती म्हणजेच डिझास्टर म्हणणार आहे। त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे विच डिझास्टर्स यू हॅव एक्सपिरियन्स्ड इन युअर एरिया म्हणजे तुमच्या एरियामध्ये, तुमच्या सराउंडिंगमध्ये, तुमच्या परिसरात तुम्ही कोणते डिझास्टर पाहिलेले आहेत। तर आता आपल्याला माहिती की कधी कधी एखाद्या बिल्डिंगला आग लागते, नद्यांना पूर येतात। आता गोदावरीला पण भरपूरदा पावसाळ्यात ते जेव्हा धरणाचं पाणी सोडलं जातं तेव्हा पूर येतो। मग हे सगळ्या एक प्रकारच्या आपत्ती आहेत, ह्या सगळ्या आपत्ती आहेत आणि हे त्याचे प्रकार आहेत। अशा आपत्ती आपण नेहमी अनुभवतो। आणि व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर ऑन लोकल अँड सराउंडिंग कंडिशन्स म्हणजे त्या आपत्तीचं स्थानिक आणि भोवतालच्या परिसरात काय परिणाम होतात। तर जर पूर आला तर त्याची लाईफ जी असते तिथे राहणाऱ्या म्हणजे पुराने ते पाणी जास्त सगळीकडे पसरतं, लोकवस्त्यांमध्ये घुसतं, त्यानंतर तिथल्या लोकांचे जे घरं असतात घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे ते बेघर होतात। त्यानंतर त्यांना घर उपलब्ध करून देणं ही एक मोठी जबाबदारी शासनावरती पडते, पण ते लोकंसुद्धा बेघर होतात। त्यानंतर त्यांचं पुन्हा पुनर्वसन करणं म्हणजे एका ठिकाणावरनं ते दुसरीकडे त्यांना वसवणं आणि त्यानंतरसुद्धा आपत्ती पूर्णपणे निघून गेल्यानंतर म्हणजे पूर निघून गेल्यानंतर मग परत त्या लोकांना त्यांचे परत संसार मांडणं हे सगळं खूप अवघड होऊन बसतं आणि हे अशा प्रकारचे परिणाम मग तिथे आपत्तीमुळे होतात। मग आता बघू डिझास्टर व्हेरियस डेंजरस इव्हेंट्स ऑकर मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट, दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर्स म्हणजे खूप सारे जे पर्यावरणात अनेकदा खूप सारे भयंकर आणि धोकादायक अशा घटना घडतात आणि त्यांनाच मग आपण आपत्ती म्हणणार, त्यांनाच आपण डिझास्टर म्हणणार आहे। सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर म्हणजे काही मेन नॅचरल डिझास्टर जे आहेत ते कोणते तर फ्लड, वेट अँड ड्राय फेमिन, सायक्लोन्स, अर्थक्वेक, वॉल्कॅनोज एक्सेट्रा म्हणजे पूर, वेट अँड ड्राय फेमिन म्हणजे या फेमिन्सचा अर्थ हा दुष्काळ असा होतो, मग ओला किंवा कोरडा दुष्काळ। त्यानंतर सायक्लोन्स जे असतात वेगवेगळे वादळ, भूकंप, ज्वालामुखी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती झाल्या। दीज आर द ऑल ऑफ सडन ट्रबल ऑफ मॅनकाइंड म्हणजे अगदी मानवावर अचानक ओढवलेली जी संकटे असतात ते असतात। सच इव्हेंट्स कॉज सडन चेंजेस इन एन्व्हायरमेंट अँड देअर बाय कॉज डॅमेज टू इट अशा गोष्टींमुळे किंवा घटनांमुळे काय होतं तर एन्व्हायरमेंटमध्ये पण चेंजेस होतात आणि त्यामुळे डॅमेज होतं, नुकसान होतं। एन्व्हायरमेंट इज ऑल्सो डॅमेज्ड ड्यू टू द नॅचरल रिसोर्सेस फॉर अवर डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील जेव्हा आपण एन्व्हायरमेंटचा वापर आपल्या विकासासाठी करतो तेव्हा सुद्धा पर्यावरणाला नुकसान हे पोहोचत असतं। दिस लीड्स टू सडन डिझास्टर्स अनएक्सपेक्टेड टू ह्युमन्स, दे कॅन बी कॉल्ड ॲज द मॅनमेड डिझास्टर म्हणजे काय होतं की जे नॅचरली येतात ते ठीक आहेत की नॅचरली येतात ते नॅचरल डिझास्टर आपण म्हणू, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, ते काय आपण घडवून आणत नाही। पण जेव्हा माणसाने स्वतःचा विकास करताना जेव्हा काही पर्यावरणात गोष्टी केल्यामुळे त्यामुळे जेव्हा डिझास्टर येतो म्हणजे पर्यावरणात छेडछाड केल्यामुळे जे काही डिझास्टर्स येतात त्याला मग आपण मॅनमेड डिझास्टर असं म्हणू शकतो। मग दोन टाईप झाले त्याच्यामध्ये डिझास्टरचे, एक नॅचरल डिझास्टर झालं आणि दुसरं झालं मॅनमेड डिझास्टर। युनायटेड नेशन्स हॅज डिफाईन्ड द डिझास्टर ॲज द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी। तर युनायटेड नेशननी UN डिझास्टरची डेफिनेशन काय दिली आहे तर सडन इव्हेंट दॅट लीड्स टू ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी म्हणजे अचानक घडणारी अशी आपत्ती म्हणजे अचानक घडणारी अशी घटना की ज्यामुळे आकस्मिकपणे प्रचंड जीवित आणि अन्य प्रकारची हानीसुद्धा संभवते। वर्ड्स लाईक ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन दिस डेफिनेशन म्हणजेच काय जी आकस्मिकपणे आणि प्रचंड हे जे दोन शब्द आहेत हे जास्त महत्त्वाचे आहेत। कारण आपत्ती म्हणजे काय की जे आपल्याला माहिती नाही ते आकस्मिकपणे येते आणि मोठ्या प्रमाणात लॉस होतो म्हणून ते महत्त्वाचे शब्द आहेत। ॲज द डिझास्टर ऑकर्स सडनली इट कॅन नॉट बी प्रेडिक्टेड अचानक झाल्यामुळे ते आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही, त्याचं भाकीत करता येत नसतं।
हेच प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. आणि जर आपल्याला माहितीच नसेल की असं काहीतरी घडणार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल हवी तेवढी काळजी काही घेतल्या जात नाही. ह्यूज लॉसेस ऑफ द प्रॉपर्टी ऑकर इन द एरिया ऑफ डिझास्टर. म्हणजे जिथे ती आपत्ती ओढवलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी, जी संपत्ती असते, तिला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिकल, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा आर अफेक्टेड बाय इट. म्हणजे जे आपल्या लाईफचे वेगवेगळे जे आर्थिक, सामाजिक, कल्चरल, सांस्कृतिक, जे राजकीय किंवा कायदेशीर अशा रीते जेवढे काही डिपार्टमेंट्स किंवा जेवढे काही विभाग आपल्या आयुष्यात असतात रेग्युलरली, त्या सगळ्यांवरती याचा इफेक्ट होत असतो. द लाईफ इन द एरिया ऑफ डिझास्टर डिस्टर्ब्स टोटली. आणि तिथली लाईफ जी असते, तिथलं जीवन हे पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं असतं. There is a loss of energy and life and property to the people in the distress. म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीचा आणि डिझास्टरचा लॉस हा होत असतो. डिझास्टरमध्ये प्रॉपर्टीचा आणि जीवनाचा सुद्धा, लाईफचा पण लॉस हा मोठ्या प्रमाणात होत असतो. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर्स अँड मेजर टू बी टेकन. म्हणजे आधी आपण बघितलेलं आहे की कोणते कोणत्या प्रकारचे डिझास्टर्स असतात आणि कशा प्रकारचे मेजर्स घेतले गेले पाहिजे. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर आर सिमिलर. कोणताच डिझास्टर हा एकमेकांशी सिमिलर नसतो. आज झालेला एक डिझास्टर हा पुढच्या दुसऱ्या डिझास्टरशी कधीच सेम असणार नाही. पिरियड ऑफ ईच डिझास्टर इज नॉट सेम. सम डिझास्टर्स आर शॉर्ट टर्म व्हेअरएज सम आर लॉंग टर्म. प्रत्येकाचा कालावधी पण काही सारखा नसतो. काही कमी काळासाठी असतात, काही जास्त काळासाठी असतात. रिझन्स बिहाइंड द ईच डिझास्टर इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे प्रत्येक डिझास्टर मागचं रिझनसुद्धा वेगवेगळं असू शकतं. Depending upon the nature of disaster, it can be determined that which component of the environment will be affected more. आणि त्या डिझास्टरच्या नेचरनुसार, त्याच्या पद्धतीनुसार, ज्या पद्धतीने ते आलेले त्यानुसार, म्हणजे ज्या घटकावरती जास्त परिणाम होणार आहे त्यानुसार आपल्याला आपत्तीचं व्यवस्थापन हे करता येतं. त्या स्वरूपावरनं ते आपल्याला लक्षात येतं. मग विच आर द मेन टू टाईप्स ऑफ द डिझास्टर. तर दोन मेन टाईप आहेत. एक आहे नॅचरल आणि दुसरं आहे, हे फर्स्ट नॅचरल आणि दुसरं हे मॅनमेड असतं. म्हणजेच नैसर्गिक आणि दुसरं आहे मानवनिर्मित. असे दोन डिझास्टरचे प्रकार आहेत. मग अर्लियर वी हॅव स्टडीड द इफेक्ट्स ऑफ व्हेरियस डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर अँड देअर प्रिकॉशनरी मेजर्स टू बी टेकन इन एनी केस ऑफ द डिझास्टर हॅपन्स. म्हणजे कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे किंवा कसे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे हे बघितलं. वी कॅन क्लासिफाय द डिझास्टर इन अदर वेज टू, लाईक कॅटॅस्ट्रॉपिक डिझास्टर्स दॅट इज सायक्लोन्स इन ओडिशा, कॅटॅस्ट्रॉपिक अर्थक्वेक्स ऑफ गुजरात अँड लातूर, फ्रिक्वेंटली बझिंग सायक्लॉन्स इन द कोस्टल आंध्र प्रदेश एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला असंही वर्गीकरण करता येतं जसं की प्रलयकारी आपत्ती, ज्याच्यामुळे मोठा प्रलय येतो. उदाहरण दिलेलं आहे ओडिशातलं जे चक्रीवादळ येतं, गुजरातमधले प्रलयकारी भूकंप, आणि तसंच लातूरला सातत्याने भूकंप होतात. सातत्याने आंध्रच्या किनाऱ्यावर दरवर्षी घोंघावणारी चक्रीवादळ, ज्यामुळे ज्या भागात हाहाकार उडावला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण तरीही सामान्य जनजीवन काही काळाने सुरळीत झाले. दूरगामी परिणाम साधणारी आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्याचे दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा गंभीरतेत जसा काळ लोटत जातो ना, म्हणजे जशी वेळ निघून जाते, जशी वर्ष जातात तशी ती गंभीरता वाढत जाते. उदाहरणार्थ दुष्काळ, पिकांवर अरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी. म्हणजेच however the irrespective of all these, the life has always returned to the normal within short time. Disaster making impact for long duration are those after effects are either severe or severity increases with time. म्हणजे जर दुष्काळ घेतला, फेमिन म्हणजे दुष्काळ आपल्याला माहिती आहे. मग दुष्काळात काय होतं, एक वर्ष दुष्काळ पडला त्यामुळे काय होतं, तर लोकांना त्या वर्षीचं पीक भेटत नाही. पीक नाही भेटला म्हणजे पैसा भेटला नाही. त्यानंतर कर्ज असतं त्यांच्या अंगावरती. मग ते कर्ज चुकवायला त्यांना हवा तो पैसा हाती नसल्याने ते कर्ज त्यांच्यावरती वाढत जातं. त्यानंतर पुढच्या वर्षीचं पीक घेणार, त्याच्यासाठी कर्ज येणार. मग असं कर्ज वाढतच जातं. म्हणजे त्याचे जे गंभीर दुष्परिणाम आहे ते कंटिन्युअसली वाढत जातात.